तुम्ही मागच्या काळात म्हटलं होतं की अभिनय क्षेत्रातनं राम घेणार, मात्र तुम्ही मधल्या काळात एक फिल्म सुद्धा केली होती, ती अजितदादांनी बोलून दाखवलं की ती फिल्म चालली नाही. मग आता तुम्ही या निवडणुकीच्या पूर्वी कुठे फिल्ममध्ये काम करणार की अभिनय क्षेत्रातनं राम घेणार? कारण की पुन्हा ज्या अर्थाने तुम्हाला टार्गेट केलं जाते, म्हणजे तुम्ही पुन्हा अभिनय क्षेत्रात काम केलं तर पुन्हा टार्गेट केलं जाणार. एक फार महत्वाची गोष्ट अशी आहे की या सगळ्या संदर्भामध्ये मी अभिनय क्षेत्रात काम करतो, पण मी अभिनय क्षेत्रात काम करत असताना मी कोणतं काम करतो, त्यामुळे माझ्या अभिनय क्षेत्रावर काम करत असणाऱ्या प्रत्येकानं हा विचार करावा ही टिप्पणी करत असताना की मी अभिनय जो काय करतो तो मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचाच इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो. आता कोणत्याही गोष्टीमध्ये यश अपयश हे प्रत्येक वेळी तुमच्या हातात नसतं. म्हणजे मी सर्वसामान्य माणूस आहे, मी असं ठामपणे नाही सांगू शकत की मी एखादी गोष्ट केली म्हणजे त्याला 100% यश मिळालंच पाहिजे. मी मांडण्याचा प्रयत्न करतो, मी सांगण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी यश मिळतं, कधी कधी अपयश येतं. अपयशानं खचून जायचं नसतं आणि यशानं हुरळून जायचं नसतं. हेच तर छत्रपतींचा इतिहास आपल्याला शिकवत असतो. आणि म्हणून हा इतिहास मांडत असताना आम्ही, मला असं वाटतं की पुढच्या पिढीपर्यंत ही जी मूल्य आहेत, हे जे संस्कार आहेत, हे पोहोचवणं जास्त महत्वाचं आहे. आणि त्यामुळे मला या अशा टीकेला काही फारसं महत्व द्यावंसं वाटत. महाराजांच्या भूमिका साकारतच राहणार पुढे जर संधी मिळाली. तो श्वास आहे महाराष्ट्राचा, तो महाराष्ट्राचा श्वास आहे. आणि कोणत्याही राजकारणापेक्षा, कोणत्याही पदापेक्षा गळ्यात कवड्यांची माळ घालून छत्रपतींची भूमिका साकारायला मिळण्यासारखं दुसरं भाग्य नाही.